नुकतीच माझी परीक्षा संपली होती. मला खेळामध्ये रुची असल्याने माझे बाबा मला म्हणाले, "हे बघ राजू, आता तुझी परीक्षा संपली आहे. त्यामुळे तू एखाद्या खेळाविषयी क्लास जॉईन करावा." हे बाबांनी मला बोलून दाखवलं खरं, पण आमच्या गावात तशी सुविधाच नव्हती. यामुळे बाबांना मी म्हणालो, "बाबा, तुम्ही म्हटल्याप्रमाणे माझी तशी इच्छा आहे, पण आपल्या गावात तशी सुविधाच नाही. यामुळे शेजारच्या शहरात तुम्ही मला पाठवले तर मी कराटेचा क्लास जॉईन करेल. सुट्टीपर्यंत माझा चांगला सराव होईल." बाबांना असं बोलल्यावर त्यांनी लगेच होकार दिला होता. असाही मी घरामध्ये मोकळाच होतो. यामुळे त्यांनी मला शेजारच्या शहरात कराटेचे क्लास लावायची परवानगी दिली होती. बाबा मला हो म्हणाले होते, पण आईचं मन मात्र माझ्यामध्येच गुंतलं होतं. शेवटी बाबांनी तिला खूप समजावून सांगितल्यावर ती देखील मला बाहेरच्या शहरात पाठवण्यासाठी तयार झाली होती. बाबांबरोबर एक दिवस मी शहरात आलो आणि कराटेचा एक क्लास पाहून घेतला. क्लासच्या बाजूलाच थोड्या अंतरावर माझ्या बाबांनी माझ्यासाठी एक रूम शोधली होती आणि जेवणासाठी मेसची देखील सोय केली होती. मी पहिल्यांदाच घर सोडून राहणार होतो. यामुळे घरच्यांना माझी खूप काळजी वाटायची. एक दिवस बाबा माझ्याजवळ राहिले आणि दुसऱ्या दिवशी गावाकडे निघून आले. एवढ्या मोठ्या खोलीत मी एकटाच राहत होतो. कराटेबरोबरच बाबांनी माझ्यासाठी वाचन करण्यासाठी खूप सारे पुस्तकं घेऊन दिले होते आणि जाताना सांगितलं होतं, "राजू, दिवसातून किमान 2 तास तरी तू पुस्तक वाचत जा. यामुळे तुझी बुद्धी प्रगल्भ होईल." त्यांच्या अशा सांगण्यामुळे दुपारच्या जेवणानंतर मी रोज 2 तास पुस्तकं वाचत बसायचो. माझ्या रूमच्या शेजारीच एक काकू राहत होती. तिचं बरंच वय झालं होतं. तिचा नवरा काही वर्षापूर्वी तिला सोडून गेला होता. तेव्हापासून ती काकू एकटीच होती. तिने मला पाहिल्यापासून ती खूपच आनंदित झाली होती. तिला वाटायचं एक तरुण पोरगा आपल्या शेजारी राहायला आलाय. खूप दिवसापासून मला ती बोलण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण मी त्या ठिकाणी नवीनच असल्यामुळे मला खूप लाज वाटायची. शिवाय काकूचं वय माझ्यापेक्षा खूप जास्त होतं. तसेच ती घरात एकटी राहत असल्याने मी तिच्याकडे जाणंही टाळत होतो. पण खूप दिवसानंतर माझ्या लक्षात आलं की काकू तर आपल्यासारख्या तरुणाला खूप दिवसापासून शोधत आहे, पण तिच्या हाती कोणीच लागत नव्हतं. यामुळे तिने आता तिचा मोर्चा माझ्याकडेच वळवला होता. रोज घरी आलं की माझी धाकधूक वाढायची, कारण दुपारच्या वेळेला फक्त काकूच घरी असायच्या. इतर शेजारचे लोक कामधंद्याला निघून जायचे. एकदा तिने मला गॅस सिलेंडर जोडण्यासाठी बोलावलं. मला वाटलं तेवढंच काम करून आपण लगेच माघारी फिरू. पण जेव्हा मी आतमध्ये गेलो तेव्हा तिने मला सोफ्यावर बसायला सांगितलं. खूप वेळ बसून झाल्यावर मी म्हणालो, "काकू, मला अभ्यासाला उशीर होतोय. यामुळे तुमचा गॅस जोडून घ्या, म्हणजे तुमची स्वयंपाक करण्याची अडचण येणार नाही." माझ्या अशा बोलण्याकडे तिने पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. मी बसल्यापासून ती सारखं माझ्याकडेच पाहत होती. माझ्या मनात विचार यायचा, ती एवढ्या वयाची असतानाही तिला आपल्यासारख्या तरुणाचं एवढं आकर्षण कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर मला हळूहळू मिळू लागलं होतं. कारण रोज दुपारी काहीतरी कारण सांगून ती मला बोलूनच घ्यायची आणि कामाच्या नावाखाली माझ्याकडून दुसरंच काम करून घ्यायची. मी तिला खूप थकलेली समजत होतो, पण या वयातील तिचं काम पाहून मलाही आश्चर्य वाटत होतं. तरुणपणात माझ्याकडून अशी चूक होत होती. आपल्याविषयी जर घरच्यांना समजलं तर ते आपल्याला लगेच घरी घेऊन जातील, म्हणून हा विषय मी माझ्या मित्रांना सुद्धा सांगितला नव्हता. मीही खूप थकल्यावर शेवटी माझ्या लक्षात आलं की काकूचा नवरा गेल्यापासून तिची ती इच्छा अजिबात पूर्ण होत नव्हती आणि त्या गोष्टीला वयाचे एवढं बंधन नसतं, हे तिच्या वागण्यावरून मला समजलं होतं. सुरुवातीच्या काळात तिने मला अभ्यासच करू दिला नाही. तिला गरज वाटली की ती सारखं मला बोलून घ्यायची आणि माझ्यासारख्या तरुण पोराकडून वेगळंच काम करून घ्यायची. शेवटी खूप दिवसानंतर मलाही सवय झाली होती. यामुळे दररोज 2 तास काढून मी मात्र अभ्यासाला वेळ देत होतो. कराटेची प्रॅक्टिस चांगली झाली होती आणि अभ्यासही होत होता. यामुळे माझ्याकडून होणाऱ्या चुकीचं तरुण असल्यामुळे मला त्याचं काहीच वाटत नव्हतं.